सर तुम्ही सीन मागितला होतात ना? हो बाबा, मला लागतोच. तर येऊ मी? होय, थँक्यू. सर ते वैभव मालवणकर आले आहेत तुम्हाला भेटायला. त्याला पाठव ना मग आज. नमस्कार सर. अरे अरे यशवंत बस बस. चहा पितो? नाही सर, चहा नको. तुमची भेट झाली एक खूप झालं. कुठे आहेस, कुठे रे तू? खूप दिवस झाले भेटला नाहीस. मला वाटलं गावाला वगैरे गेलास की काय. नाही सर, आहे मुंबईतच आहे. काय चाललंय नवीन? चाललंय सर, स्ट्रगल रोजचं. अरे तो कोणाला चुकलाय बाबा. का रे, काही प्रॉब्लेम? नाही सर, नाही प्रॉब्लेम नाही. वैभव, तू एक ऍक्टर आहेस आणि ऍक्टरला जोपर्यंत आपली स्वतःची ओळख निर्माण होत नाही तोपर्यंत जे जे काही त्याच्या पुढ्यात येईल ते त्याला ऍक्सेप्ट करावंच लागतं. आणि मग अचानक असा रोल पुढे येतो की ज्याची तो वाट पाहत असतो कित्येक वर्ष. म्हणजे जसं सर कट्यारमध्ये खासाहेब. करेक्ट करेक्ट. अरे मला खलनायक कित्येक वर्षांपासून करायचा होता, पण मी माझं काम सातत्यानं करत आलो, रंगदेवतेची पूजा करत आलो. मग ते हा माझा मार्ग ऐकला असो किंवा बनवा बनवी असो, इतर चित्रपट असो. पण अशा वेळेला माझ्या करिअरमध्ये एक असा रोल माझ्या समोर आला की जो माझ्या ओळखीच्या कम्प्लिटली विरुद्ध होता. सौभाग्यवती म्हणजे प्रेमाचं, सुखाचं जग स्वतःच्या समजुतीने आणि कष्टाने उभं करणारी स्त्री. सर प्लीज, म्हणजे हरकत नसेल तुमची तर कट्यारमधल्या खासाहेबांच्या भूमिकेबद्दल थोडं सांगा ना. जरूर. एकदम वेगळी भूमिका आहे. म्हणजे तसा तो वाईट माणूस नाहीये मनानं, पण परिस्थिती त्याला कसं वाईट बनवते. म्हणजे तो सारखा हरत चाललेला आहे, तो हरलेला माणूस आहे. आणि मग त्याची बायको, त्याच्या घरचे त्याला टाकून बोलतात. तो फ्रस्ट्रेट होतो आणि मग तो कसा झगडतो, त्याची घालमेल चालू आहे. तो गरीब आहे भरपूर. आणि मग ते सगळं मिळवण्याकरता, एक स्थान मिळवण्याकरता, श्रीमंती मिळवण्याकरता तो असा मार्ग निवडतो की जो चांगला नाही आहे, तो वाईट आहे. आणि त्या मार्गी तो गेल्यानंतर मग त्याला सगळं मिळतं, वैभव मिळतं, तो खूप मोठा बनतो, राजगायक बनतो. पण ती गिल्ट त्याच्या मनात सतत असते. पण त्याचा इगो सुद्धा असा असतो इन्फ्लेट झालेला की सर्वांना असा 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 खाली पाहत असतो. या चित्रपटात मी मराठी एकही शब्द बोललेलो नाही आहे, माहितीये का तुला? सगळं उर्दू बोललेलो आहे. आणि खासाहेबांची ही जी भूमिका आहे तिला मी एका शेर मध्ये सांगू शकतो तुला. वा, ती तर खासियत आहे तुमची. सांगू? इरशाद. सब मेरे चाहने वाले हैं, मेरा कोई नहीं. सब मेरे चाहने वाले हैं, मेरा कोई नहीं. मैं भी इस मुल्क में उर्दू की तरह रहता. तू कट्यार काळजात घुसली बघ. तो खासाहेब बघ, म्हणजे तुला कळेल एक्झॅक्टली मला काय सांगायचं. तर मला कळतंय तुम्ही काय म्हणताय. सर मला आता जी भूमिका मिळाली ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. भविष्यात माझ्या मनासारखी भूमिका मिळवण्यासाठी